ऑपरेशन सिंदूर नंतर एकीकडे सगळेजण कौतुक करत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी काहीसा वेगळाच सूर आळवला होता। आता त्यांचे पुत्र अमित ठाकरेंनी देखील पंतप्रधान मोदींना पत्र लिहित मागणी केली आहे आणि ती आश्चर्याचा विषय ठरली आहे। ही परिस्थिती विजयाची नसून सीज फायर म्हणजे युद्धविरामाची आहे आणि म्हणूनच ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत अशा आशयाचं पत्र अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना लिहिलं आहे। अमित ठाकरेंच्या या पत्रावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। अमित ठाकरेंच्या पत्रातील मुद्दे पाहतोय। आपल्या सैनिकांचं बलिदान, शौर्यगाथा, कुटुंबाचं धैर्य हे अभिव्यक्त व्हावं। आनंददर्शक आंदोलनं, विजय यात्रा समर्पक वाटत नाही। शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे आणि समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे। पाकिस्तानचा गत इतिहास पाहता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं कठीण आहे। नागरिकांना सजग ठेवणं, युद्धजन्य स्थितीतल्या वर्तनाचं मार्गदर्शन महत्त्वाचं आहे। युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजय जल्लोष टाळा अशा आशयाचं हे पत्र अमित ठाकरेंनी मोदींना पाठवलंय। त्यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे। सैनिकांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आम्ही तिरंगा यात्रा काढत